हाय गाईज, वेलकम टू डे 9. डे 8 मध्ये आपण मॅट बीट स्टिच, सेमी बीट स्टिच आणि पल बीट स्टिच पाहिली. तर डे 9 ला आपण राईस बीट स्टिच आणि वीट बीट स्टिच पाहणार आहोत. त्यालाच तांदूळमणी आणि गहूमणी म्हणतात. सुरुवातीला पाहू राईस बीट स्टिच. चेन स्टिच मध्ये एक एक राईस बीट ऍड करत जायचा आहे. बीट ऍड करताना स्टिच ही टाईट घ्यायची आहे, त्याने फिनिशिंग परफेक्ट येते. स्टिच लॉक करताना बीट मध्ये अंतर ठेवायचे नाही. अंतर ठेवल्याने स्टिच नीट दिसणार नाही. स्टिच पूर्ण झाल्यानंतर एंड नॉट टाकून स्टिच लॉक करायची आहे. त्यानंतर वीट बीट स्टिच पाहू. सेम पद्धतीने वीट बीट स्टिच पूर्ण करायची आहे. वीट बीट स्टिच मध्ये अंतर ठेवायचे नाही. एक एक बीट निडल मध्ये ऍड करून चेन स्टिच पूर्ण करायची आहे. वीट बीटचा वापर ब्राइडल वर्क साठी जास्त होतो. स्टिच पूर्ण झाल्यानंतर लास्टला एंड नॉट टाकायचा आहे आणि स्टिच लॉक करून घ्यायची आहे. तर आज आपण राईस बीट स्टिच आणि वीट बीट स्टिच पाहिली. डे 10 ला आपण आणखी नवीन स्टिच पाहूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि फॉलो करा.